अहो रोहित पवार साहेब, कर्जतमध्ये तुम्ही एक तासभर रोड पहा, मुलांची मुलींची सर्व कर्जत तालुक्यातून येणाऱ्या लोकांची किती हाल होती। 2-2 तास याचा ट्रॅफिक जाम झाल्यावर अजिबात ट्रॅफिक निघत नाहीत। अहो बायपास करायचं म्हणलं कर्ज शहराचं काय राहिलं, कर्ज शहराचं राहिलंच काय, डिमांड गेलं बायपास गेलं की सगळे वाहनं बाहेरून जाणार, मग कर्जाचं डिमांड काय राहिलं। याच्यामुळे हे 2% लोकांनी एवढा कर्जत तालुक्याचा सत्यानाश चालवला आहे। ह्या व्यापाऱ्यांच्या तुम्ही सगळ्या टापऱ्या पाडल्या, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं सगळं आम्हालाच पाहिजे, पण हे तुमच्या 5-50-100 लोकांमुळे अक्षरशः अख्ख्या तालुक्याची एवढी हाल होती। तुम्ही सगळं बघतात ना, तुम्ही रस्त्यावर टपऱ्या, त्याच्या पुढे मोठ्या गाड्या, त्याच्या पुढे मोटरसायकली, म्हणजे एवढ्या मध्ये रस्ता राहतो, हे लोकांनी जायचं कसं, हे अजिबात योग्य नाही। मी रोहित पवारांना सांगतो, तुम्हाला चांगलं काम करता अर्थ करा, तुम्ही कर्जतमध्ये येऊ नका, काही नका, आम्ही सगळी कामं करतो। तुम्ही तर म्हणले बारामती करायचे ना, कर्जतचा पत्ता सत्यानाश झाला आहे, मग बारामती असली बारामती आहे का, अशा आहे का बारामती गरजेसारखी, काय चाललंय राव हे। 6 महिन्यातून एकदा येतो पुरा सत्यानाश करून जातो। कर्जत शहरातील विनापरवाना बोगस सरकारी हद्दीमध्ये 100 लोकांनी टपऱ्या बांधलेल्या काढण्यासाठी नगरपंचायतने शिवोने याला नोटीस दिले होते। ते नोटीस दिल्यानंतर ह्या 5-50-100 लोकांनी रस्ता रोको केले। ह्याच्या सर्व राजकारण आहे। हे चांगलं काम करत असताना लगेच रोहित पवार 6 महिन्यातून एकदाच येतात, पण 6 महिन्यातून येऊन नाश करून जातात। त्यांनी सांगितलं टपऱ्या अजिबात काढायच्या नाही, असं यापर्यंत त्यांनी आश्वासन दिलं। आमदार असा असतो का? अहो रोहित पवार साहेब, कर्जतमध्ये तुम्ही एक तासभर रोड पहा, मुलांची मुलींची सर्व कर्जत तालुक्यातून येणाऱ्या लोकांची किती हाल होती। 2-2 तास याचा ट्रॅफिक जाम झाल्यावर अजिबात ट्रॅफिक निघत नाहीत। 2-4 पोलीस असले तरी त्या खाली 2 पोलीस असायचं, शिवाजी महाराज पोलीस चौकात पोलीस, इकडे दादा पाटील कॉलेजपाशी पोलीस, म्हणजे पोलिसांचा सुद्धा किती वेळ होतो या तुमच्या वाटपानामुळे। त्याच्यामुळे कर्जत शहरातील अतिक्रम, विनापरवाना अतिक्रम टपऱ्या 100% काढल्या पाहिजेत। इकडे बॉसाहेब दादा पाटील कॉलेज पोलीस स्टेशन, दादा बॉसाहेब मंदिर या बाजूला बऱ्याच व्यापाऱ्यांनी टपऱ्या बांधल्या होत्या। बऱ्याच म्हणजे लयच व्यापार जोरात चालू होता, जो 5-50-100 लोकांनी टपऱ्या बांधल्या होत्या। ह्या कर्जतच्या लोकांना पसंत झालं ना, ह्या टपऱ्या मुस्लिम समाजाला फुगून देऊन कलेक्टर ऑफिसाला उपोषणाला बसायला लावले। त्यात काहीतरी ड्रममध्ये काहीतरी पेट्रोल काय टाकले, ह्यांनी टाकलं व्यापाऱ्यांनीच, त्या बिचारा जीव गेला। त्याच्यामुळे ह्या अलीकडल्या सगळ्या टपऱ्या निघाल्या। आणि मग तुमच्या काय बाबा टपऱ्या ह्या तरी ह्यांनी जरी कपडे घेऊन सगळ्या ह्या टपऱ्या बांधल्या होत्या, का ईडी नाही लोक ही व्यापारी, ह्या व्यापाऱ्यांच्या तुम्ही सगळ्या टपऱ्या पाडल्या। त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं सगळं आम्हालाच पाहिजे, पण हे तुमच्या 5-50-100 लोकांमुळे अक्षरशः अख्ख्या तालुक्याची एवढी हाल होती। तुम्ही सगळं बघतात ना, तुम्ही रस्त्यावर टपऱ्या, त्याच्या पुढे मोठ्या गाड्या, त्याच्या पुढे मोटरसायकली, म्हणजे एवढ्या मध्ये रस्ता राहतो, हे लोकांनी जायचं कसं, हे अजिबात योग्य नाही। मी रोहित पवारांना सांगतो, तुम्हाला चांगलं काम करता अर्थ करा, तुम्ही कर्जतमध्ये येऊ नका, काही नका, आम्ही सगळी कामं करतो। तुम्ही तर म्हणले बारामती करायचे ना, कर्जतचा पत्ता सत्यानाश झाला आहे, मग बारामती असली बारामती आहे का, अशा आहे का बारामती गरजेसारखी, काय चाललंय राव हे। 6 महिन्यातून एकदा येतो पुरा सत्यानाश करून जातो। त्याच्यामुळे नगरपंचायतचे सर्व सदस्य शिवसाहेब यांना मी विनंती करतो, आपली रथयात्रा झाल्यावर ह्या टपऱ्या काढल्याशिवाय पर्याय नाही। हे म्हणजे बायपास करा। अहो बायपास करायचं म्हणलं कर्ज शहराचं काय राहिलं, कर्ज शहराचं राहिलंच काय, डिमांड गेलं बायपास गेलं की सगळे वाहनं बाहेरून जाणार, मग कर्जाचं डिमांड काय राहिलं। याच्यामुळे हे 2% लोकांनी एवढा कर्जत तालुक्याचा सत्यानाश चालवला आहे। तुम्ही कर्जत तालुक्याचं मतदान घ्या, टपऱ्या ठेवायच्या का काढायच्या बघा, सगळं मतदान जवळजवळ 99% मतदान नवीन टपऱ्या सगळ्या काढून टाका। म्हणजे या 5-100 लोकांनी इतका लोकांना त्रास दिला आहे, मुलांना मुलींना बघा तुम्ही किती गर्दी होते राव, त्याला अंत नाही। पोलिसांना सुद्धा वाहन निघत नाही, त्याचमध्ये ऊसाचा फॅक्टरी चालू झाली, मग विषय संपला। मग 3 तास वांजाम होते, तिकडे 2 किलोमीटर, इकडे 2 किलोमीटर वांजाम होते, इकडून पळ तिकून पळ, इतके लोकांची हाल होती। मग हे टपऱ्यावाले मग खुशीन टपऱ्यांनी काढल्या पाहिजेत, असं मी या टपऱ्यावर सांगतो।
तुमचंच मनमानी चाललंय. हे नगरपंचायत अजिबात मनमानी ती व्यवस्थित त्यांचं लोक त्याला म्हणते टपरे काढा म्हणून त्यांनी तुम्हाला नोटीस दिली. आणि तुम्ही लगेच रस्त्यावर रोगून हे नाटकं काय करता आलंय राव दिवसभर कर्ज बंद. मग कर्ज तुम्ही एकदा कायमचंच पण ठेवा ना, होऊन जाऊन एकदा सारखं ते दिवसाड कर्ज बंद एकदाच तुम्ही कायमस्वरूपी कर्ज बंद ठेवा. आणि ह्या मॅटरमध्ये राम शिंदे साहेबांचा काही संबंध नाही. हे नगरपंचायतचा विषय आहे, शेवटचा विषय आहे. रोहित पवार येतो मग ह्या सगळ्याची राजकारण टंटबाजी सारा हे रोहित पवारने कर्जचा पूर्ण सत्यानाश केला आहे. माझा जाहीर आरोप आहे. हे 5-50-100 त्याला लोक पाठिंबा देतात. यांच्या टपरे विना परवाना आहेत. ह्याला अक्कल नाही का? किती लोक हाल होते राव. काय गरज नाही. कोणी येऊन पहा किती बेकार झाली कर्ज परिस्थिती. ते मी मेन रस्त्यावर आहे. इथं मध्ये डिवायडर केलं. इकडून 2 वाहनाचं द्यान, इकडून 2 वाहनाचे द्यान, सरळ वाहन डायरेक्ट निघून जाईल. 1 सेकंड सुद्धा मला कोणाला त्रास होणार नाही. मुलांना तुम्ही बघा ना मुलींचं काय होतंय ती लोक हातपाय पडतात, लोक गाड्यात पडतात किती बी. त्याच्यामुळे मी शिवसाहेबांना त्या बॉडीना सर्व हात जोडून विनंती करतो. आणि रोहित पवारला विनंती करायची काही गरज नाही. बारामती गेलतो ह्यावर कर्ज ती फार भानामती करून ठेवली. काही तुम्ही कामाचे नाहीत. फक्त नाश करायचा 6 महिने एकदा आणि पूर्ण कर्जा शहराचा नाश करून जातात. असं तुमच्या माझा जाहीर आरोप आहे. काय तुम्हाला अडचण टपऱ्या काढायला काय तुम्हाला अडचण आहे? तुमची पोरं कुठे परदेशात शिकतात. हे लोकांच्या पोरात बघा ना काय चाललं. लोकांच्या पोरात बघा काय चाललंय ती. तुमची पोरं बाहेर, तुम्ही तिकडे बाहेर. लोकांचं बघा ना तुम्ही. लोकांचं मन निवडून द्या तुम्हाला लोकांनी. तरी तुम्हाला कळत नाही का? कर्जाचा विकास झाला पाहिजे. मधल्या टपऱ्या सगळ्या निघाल्या पाहिजेत. रस्ता शहरातूनच झाला पाहिजे तरच शहराला डिमांड राहील. नाही तर कर्जाचं पार सत्यानाश होऊन जाईल. त्याच्यामुळे मी परत शिवसाहेबांना विनंती करतो. अतिक्रमण लवकरात लवकर काढा. पोलीस आणा, मिलिटरी आणा, SRP आणा, आपण अतिक्रमण काढा. ह्या कॉलेजपासून अतिक्रमण 100 टपरे तुम्ही काढल्या. मग त्या काढा. तुम्हाला काय अडचण आहे? अडचण काय आहे? अजिबात यांचं ऐकू नका. टपऱ्या काढून घ्या अशी मी शिवसाहेबांना विनंती करतो. सत्यमेव जयते. जय भीम, जय मल्हार, रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय जाऊ. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26 मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.